माझ्या गावातील ब्रह्मलिंग देवस्थान या ठिकाणी मी आता जातोय। शावळमध्ये काल वाढदिवस साजरा केला महाराजांचा आणि आता निघालोय ब्रह्मलिंग देवस्थानला। गावातील रस्ते आणि इथून निघालो ब्रह्मलिंग देवस्थान। पुन्हा एकदा आमच्या ब्रह्मलिंग देवस्थानाला मी आता इथं आलोय, बघू शकता। शावळ गावातील हे प्रतिष्ठित देवस्थान। आता देवाचं दर्शन घेण्यासाठी मी जातोय। आज अभिषेक असेल, अभिषेक आहे ना। देवाचं आज अभिषेक असल्याने आतमध्ये पूजा चालू आहे। देवाला मस्त वाटतं, अभिषेक वगैरे करतायत। आज 12 वाजता पूजा असते। आज देवाचा अभिषेक आहे। आज रविवार असल्याने दर रविवारी इथे अभिषेक होते आणि ब्रह्मलिंग देवस्थानाची जत्रा 6 फेब्रुवारीला 6 ते 7 फेब्रुवारीला मोठी जत्रा भरणार आहे आणि दरवर्षी ही जत्रा असते। या जत्रेमध्ये ब्रह्मलिंग देवस्थानाचा खूप मोठा उत्सव इथे साजरा केला जातो आणि इतकं सुंदर असं मंदिर आहे। इतकी शांतता वाटते। गावातील प्रत्येक माणूस या मंदिरामध्ये येतो, खूप छान वाटतं। कारण आणि अभिषेक ज्यावेळेस असतो म्हणजे फक्त रविवारी अभिषेक असतो आणि अभिषेक पण त्याची प्रथा एक वेगळीच आहे अभिषेकची, की बाबा सकाळी इथे रोज सकाळी 3 ते 4 वाजता पूजा होते। पण 3 ते 4 वाजता पूजा करत असताना म्हणजे आज अभिषेक असल्यामुळे 3 ते 4 वाजता पूजा न करता आज दुपारी पूजा होते आणि त्याच्यासाठी आता देवचं पूजाचं काम चालू आहे आणि ही पूजा निरंतर दुपारी आज खूप देव सजतात आणि देव सजल्यानंतर आपण त्यांना एकदम व्यवस्थित अशी पूजा करून घेतो आणि मग तेव्हा आपण पूजा झाल्यानंतर घरी ज्यांचा अभिषेक आहे, ज्यांनी अभिषेक घातलेला आहे त्यांच्या घरी जाऊन 5 पुजारी जेवण करतात आणि हे उत्सव साजरा केला जातो। तर एवढं सुंदर असं आमचं मंदिर आहे। आमचं या गावामध्ये आता तुम्हाला एकही घरं दिसणार नाही की जे घर एका माडीवरती माडी बांधलेले आहेत। हे सर्व फक्त सिंगल घरं आहेत। त्याचं कारण की हा जो या मलकामाच्या वरती कोणी बांधकाम करू नये, कारण त्या मलकामाच्या वरती जर कोणी बांधकाम केलं तर ते घरं निश्चितमध्ये पडतात। हे येथील अशी प्रथा आहे आणि इथून ही सत्य घटना आहे। हे मलकामच्या वरती बांधकाम करता येत नाही म्हणून दुसऱ्या मजल्यावरती कोणीच इथे घरं बांधत नाहीत। तर लवकरात लवकर ती घरे पडतात, त्याच्यामुळे येथे घरं अशी बांधली जात नाही। आणि खूप सुंदर असं देवस्थान आहे। खूप छान अशी मूर्ती आतमध्ये पाहायला भेटते आणि फक्त रविवारचा खूप मोठा उत्सव असतो। तर आमचं हे आणि शिवाय इथून स्टँडपासून फक्त अवघ्या 500 मीटर अंतर पण नाही आहे, 200 मीटर अंतरावरती हे मंदिर आहे। त्या मंदिरला सुद्धा नक्कीच तुम्ही आलात तर व्हिजिट करा आमच्या शावळ गावाला। इथं देवस्थानाच्या सर्व गोष्टी इथे ठेवल्या जातात। नारळ वगैरे सोलणं काम सुरू आहे। इथे बघू शकता तुम्ही ढोल ताशा आणि पुजारी आणि त्याचबरोबर येथील सर्व देवदेवताचे जे काही ढोल ताशे वगैरे आहेत त्याचं एक मोठं असं इथे स्टोरेज रूम आहे। इथे पालखी पण आहेत बघा आणि मोठमोठ्या पेट्या, हे ढोल ताशे, त्याचबरोबर आणि खूप मोठा उत्सव साजरा होतो ज्यावेळेस इथं ढोल वगैरे घेऊन इथे पुजारी लोक खूप छान असा उत्सव साजरा करतात। आणि प्रत्येक घरातून आलेलं हे ऊसाचं, त्यानंतर केळी, लिंबू, फुले आणि इथे
नारळ सोलताना आमचे पुजारी इथं पाणीसुद्धा तापवलं जातं. इथे नारळ फोडला जातो या ठिकाणी. बसतात, दर्शन घेतात. आज रविवार असल्याने गर्दी असते. फुलं, त्यानंतर हळद कुंकू वाहून या देवाला तयार करण्यात आलेला आहे. मूर्तीला मस्तपैकी पांघरण्यात आलेला आहे आणि शिवलिंगाच्या मूर्तीसमोरच आपले ब्रह्मलिंग देवस्थानाची मूर्ती आणि समोर हार वगैरे अजून त्यांचं काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे खूप छान दिसते मूर्ती. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत इथे देव ठेवण्याचे काम झालेले आहे. तर श्री ब्रह्मलिंग देवस्थानाचे पुजारी आता पूर्णपणे व्हिडिओ आता मी बनवत आहे. पूर्णपणे आता हे देवस्थानाचं वगैरे देव वगैरे ठेवून झालेले आहेत. आता समोर फक्त आता त्यांचे प्रसाद जे काही लोकांनी दिलेलं आहे 5 अभिषेकचं ते प्रसाद आता इथं ठेवण्यात येत आहे. झाली पूजा हिनं नडतं रे. मस्त रे. माडरे ठेवलेले आहेत. फुलं वगैरे लावत आहेत आपले हे पुजारी ब्रह्मलिंग देवस्थानाचे. आणि असं केलं जातं. या नाही सर 2 हिंदू हां व्हिडिओ मिळायला बरली ती कायम मी पुजारी ती हां पुजारी ती पूजा मारते ना शंका तू बरत नाही मग तेव्हा कळती. तर अशा पद्धतीने पूजा चालू आहे. तर आता देव सजून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने अभिषेकचा कार्यक्रम आता सुरुवात होत आहे. तर आता देव सजून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने अभिषेकचा कार्यक्रम आता सुरुवात होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.